नमस्कार मित्रांनो, मी उदय लावळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार आहे 200 ची तेजी। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार आहे 200 ची तेजी। पण 1 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार आहे 200 ची तेजी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार आहे 200 ची तेजी। मग 1 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार आहे 200 ची तेजी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी, सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी आणि देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे, याचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार, काय या परिणामामुळे आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार 200 ची तेजी। चला बघूयात। पहिल्यांदा बघूयात आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव। आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभावामध्ये मागच्या 4 ते 5 दिवसांमध्ये सुधारणा होऊन बाजारभाव पातळी $11.5 प्रतिबुशेसच्या वर आली आहे। जाणकारांच्या मते ही तेजी कायम राहून 1 मे नंतर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुधारणा होईल। पण 1 मे नंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला $12.5 प्रतिबुशेस जाताना दिसेल। याचा कुठेतरी सकारात्मक परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती होणार। या सकारात्मक परिणामासोबतच देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री जी सध्या 1.25 लाख क्विंटल पर्यंत आहे, ही विक्री 1 मे नंतर 1 लाख क्विंटल पर्यंत मर्यादित होणार आहे। यामुळे आपोआप मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन सोयाबीनच्या भावामध्ये सुधारणा होण्याची शक्यता दिसत आहे। या सुधारणेमध्ये सोयाबीनचा बाजारभाव 200 रुपयांनी वधारला व सोयाबीनची बाजारभाव पातळी 4700 च्या वर गेली तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। सोयाबीन विक्रीचा विचार करणाऱ्या माझ्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी माझा एकच सल्ला, 1 मे नंतर सोयाबीनच्या भावात 100% तेजी येणार। या तेजीमध्ये आपण सोयाबीनची विक्री सुरू करा आणि तुम्ही सध्या 4600 चा भाव मिळतो, इथं 50% सोयाबीनची विक्री करा। 4800 च्या भावावर मे महिन्यात उर्वरित 50% सोयाबीनची विक्री करा, ज्यामुळे होईल आपला फायदा। कारण जून महिन्यात पेरणीची वेळ ती पैशाची आवश्यकता असते, त्यामुळे विक्री मोठ्या प्रमाणात वाढते, तेव्हा भाव उतरण्याची शक्यता आहे। म्हणून मे महिन्यात चांगल्या भावावरती सोयाबीनची विक्री केली तर नक्की आपला होईल 100% फायदा। तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र।
आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।